राधिका थांब थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. मला वेळ नाहीये. मी रिकाम तिकडे नाहीये राधिका. राधिका काय चाललंय तुझं? हा, काय? तुला चांगलं माहितीये मी काय बोलतोय ते. काय चाललंय? काय लावलंयस तू हे? माझ्याकडे लक्षच नाही. मला जेवायला देत नाही, साधा चहा सुद्धा विचारत नाही. लक्षच नाही अजिबात काही. साधं दिवाळीचं विश सुद्धा नाही केलंस मला. तुला सॉरी म्हटलंय ना मी? नाही म्हटलंय की नाही सॉरी? तुझं हे का नाही सोडतेस तू? नाही म्हणजे मला 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 असं म्हणायचंय की असं नको न करूस तू. हा प्लीज. राधिका तू माझी बायको आहेस. एक मिनिट. नवरा म्हणून घेण्याचा हक्क तुम्ही कधीच गमावलाय. त्यामुळे मलाही तुमची बायको म्हणून घ्यावंसं वाटत नाही. आजपासून मी बायको पदाचा राजीनामा दिलाय. हॅलो केडी. अरे काय डार्लिंग, काय डार्लिंग नाही. आता मी कुणाचंही डार्लिंग राहिलेलं नाहीये. ना राधिकाचा ना शनायाचा. काही कुणाचंच प्रेम नाही माझ्यावर. अरे पार रस्त्यावर आलोय यार मी. नाही नाही तसं नाही. अरे गाडी बंद पडली यार, रस्त्यावर आलोय. इथे ही राधिका शहाणपणा करते, तिच्याकडे जाता येत नाही. आणि शनायाचं काहीतरी भलतच चाललंय. फोनही उचलत नाही. मला ना वैताग आलाय यार केडी. यार काय सकाळी सकाळी जुनी गाणी कोणी लावली? राधिका. राधिकाला तरी हाक मारून काय उपयोग आहे? ती काय ओ देणार नाही. बायको पदाचा राजीनामा दिलाय ना. वा यार, काय हेल्पलेस व्हायला झालंय. नाही, तिला परत बायको पदावर आणलंच पाहिजे. काही ऑप्शनच नाहीये. ते माझ्या बच्चाला फोन करून बघतो. फोन अरे यार, बच्चाही फोन नाही उचलत. काय करू? ठीक आहे, एक वेळ शनायाला काहीतरी एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देऊन पटवता तरी येईल. पण राधिका, तिला मनवायला हवं, नाही तर रोजचे जेवणाचे वांदे होतील. अरे जुनी गाणी बंद करा रे. सकाळी सकाळी काय गाणीला. व्हॉट? तू रिझाईन केलंस? गॉड सना, तू वेडीयस का? तू एवढे एक्स्ट्रीम निर्णय का घेतेस? अरे मग काय करायचं होतं मी? मला नाही जायचंय तिकडे. तसे इथे सगळे लोक बोर होतात मला. स्पेशली गॅरी, त्याचं तर तोंडच नाही बघायचं मला. रिली? गॅरी अंकल बोर आहे? पण मग हे जे तुझं लॅविश लाईफस्टाईल आहे, तुझे एक्सक्लुझिव्ह गिफ्ट, तुझं शॉपिंग, हे सगळं कुठून येणार आहे? आय डोंट नो. यू डोंट नो. आणि मुळात मलाच हे कळत नाहीये की तू तुझा राग जॉबवर का काढला असशील. ऍटलीस्ट यू वर गेटिंग सम मनी. अगं मला नव्हतं फेस करायचं त्या लोकांना. मला नाही जायचंय तिकडे. हा, व्हेरी गुड. तू एक काम कर, तू ना दुसरा ऑप्शन शोध. ऑप्शन ॲज इन? ऑप्शन ॲज इन ऑप्शन फॉर अ न्यू बॉयफ्रेंड हु विल बी मोर रिचर दॅन गॅरी अंकल. हा हा ठीक आहे. तसे मला गॅरीचा खूप राग आला आणि मला तो नको आहे माझ्या आयुष्यात. मी आय फाइंड समवन एल्स. आणि तो खूप जास्त रिच असेल गॅरीपेक्षा. फोन. काय कट का केलास? गॅरीचा फोन आहे. शनाया, बोल त्यांच्याशी. अगं तू ठीक आहेस ना? तू आत्ताच म्हणाली ना दुसरं ऑप्शन शोध. मग का उचलू फोन त्याचा? हो, मी म्हणाले ऑप्शन शोध, पण म्हणून काय ऑप्शन असे रेडी आहेत का तुझ्या घराबाहेर?
हे बघ, जोपर्यंत तुला दुसरा ऑप्शन मिळत नाही ना, यू हॅव ओनली वन ऑप्शन, ओनली वन एटीएम कार्ड, विच इज गॅरी अंकल. ताई काय चाललंय? अगं बकुळा मावशी, आज लक्ष्मीपूजन आहे ना, घरात तर पूजा केलीच पाहिजे आणि दुकानातही पूजा करते. हा ताई, विसरले मी. नवीन दुकान आहे, पहिलं लक्ष्मीपूजन आहे ना. हा. दुकानात तोरण लावायचंय, रांगोळी काढायची आहे, तिथेही पूजा करायची आहे. हा, आणि मुख्य म्हणजे सगळ्या बायकांना दिवाळीचा फराळ द्यायचा. ताई, जीवाला एवढं घोर असताना कशा पायी आमच्यासाठी या फराळ बिराळा, कशा पायी एवढा त्रास घेतला तो? बकुळा मावशी, माझ्या घरात जे होऊन राहिलं, मला जी वैयक्तिक अडचणी होऊन राहिली, त्याची झळ या सगळ्या बायकांना काऊन बसावी? नाही, मी त्या सगळ्यांना फराळ देणार आहे. खरं तर सगळ्यांसाठी मला काहीतरी दिवाळीचं गिफ्ट पण घ्यायचं होतं, पण या सगळ्या गडबडीत जमलंच नाही. सगळ्यांसाठी साड्या घ्यायच्या होत्या, त्यांच्या पोरांना पुस्तकं घ्यायची होती, पण पैशाचं सोंग तर नाही ना आणताय. पण करेन. मन लई मोठं आहे ताई तुमचं. मनापासून काहीतरी द्यायची घ्यायची इच्छा आहे तुमच्या जवळ. कोण करतं हो कोणासाठी एवढं? साधी दिवाळी मागितली ना तरी तोंड वाकडी करतात लोक. फराळ बिराळ तर बाजूलाच राहिला बघ. हा, कायच्या काय काय बोलून राहिली? असं काही कोणी करत नाही. हा ताई, असंच असतं. नोकर माणसांची असंच वागतात. तुमच्यासारखी देव माणसं थोडीच भेटतात बघा. अगं, देव माणसं काय, आपल्या सगळ्यांनाच एकमेकांबद्दल आस्था वाटली पाहिजे ना. बकुळा मावशी, मला ना तुमच्या सगळ्यांबद्दल खूप वाटतं. म्हणजे आपल्या सोसायटीतले सगळेजण, आपल्या कामाला येणाऱ्या बायका, सगळ्यांसाठी खूप काहीतरी करायचंय ग मला. पण पान आता काही करू शकत नाहीये. थोडे पैसे साठवायला तर लागतील ना. आता अथर्वची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. त्या बिचाऱ्या पोराला दिवाळीचं काहीच आणलं नाही, साधे कपडे सुद्धा घेता आले नाही. काय करणार? हे जे काही घडून राहिलं ना, या सगळ्यांनी खूप त्रास होऊन राहिला बघ. राहू दे हो ताई, तोच विषय नका काढू परत. समजा ठीक होईल. हा.